नमस्कार, आपलं माहितीकर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आज 2 जे प्रॉब्लेम आहेत, जर तुमचा डोमासाईल व्हेरिफाय होत नसेल किंवा उशीर होत असेल, त्या संदर्भात म्हाडाने काही गाईडलाईन दिलेली आहे, की डोमासाईल कसा अपलोड करायचा किंवा अजून एक आहे, की आय-टी-आर व्हेरिफिकेशनसाठी जर प्रॉब्लेम येत असेल, तुम्ही सगळ्या डिटेल्स बरोबर भरत असतील, तरीही जर तुमचं आय-टी-आर व्हेरिफिकेशन होत नसेल किंवा जे वेबसाईट आहे आय-टी-आरची तिला सिंक होऊन तुमचा डिटेल व्हेरिफाय होत नसेल, रिजेक्ट होत असेल किंवा बाकी जरी काही इश्यू येत असेल, तर म्हाडाने काही अपडेट्स शेअर केलेले आहेत, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. जर चॅनलला नवीन असाल, तर रेग्युलर अपडेटसाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग बघूया, की म्हाडाने जर आपण बघितलं तर म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी हेल्प व्हिडिओ फॉर अपलोडिंग डोमासाईल आणि हेल्प व्हिडिओ फॉर अपलोडिंग आय-टी-आर अशा 2 व्हिडिओच्या लिंक या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या व्हिडिओमध्ये काय आहेत जर आपण बघितलं तर ह्या म्हाडाच्या ऑफिशियल जे पेज आहे यूट्यूबचं तिथे जाऊन त्या तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या लिंक तुम्हाला शेअर करतो. नक्की त्या जाऊन चेक करा. जर तुमचं डोमासाईल व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल किंवा तुमचा आय-टी-आर जो अपलोड केलेला असेल किंवा आय-टी-आरच्या डिटेल्स ज्या तुम्ही शेअर केलेल्या असतील, त्या जर व्हेरिफिकेशन होत नसेल, रिजेक्ट होत असेल, तर नक्की तुम्हाला हे चेंजेस करावे लागतील. त्यानंतर पॉसिबिलिटी आहे की तुमचं डोमासाईल किंवा आय-टी-आरच्या डिटेल्स व्हेरिफिकेशन होतील. चला तर मग बघू आपण त्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली दिलं काय आहे की डोमासाईलसाठी तर त्यांनी जे क्रॉप व्यवस्थित असणं आवश्यक आहे किंवा क्लिअर इमेजेस आहे ते दिलेलं आहे. पण जे आय-टी-आरसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचं जे फायनान्शियल इयर आहे ते आणि असेसमेंट इयर हे जर तुम्ही 2024-25चं जर फायनान्शियल इयर सिलेक्ट केलं तर तुम्हाला जी अमाउंट टाकायची आहे ती असेसमेंट इयर 25-26ची किंवा जर तुम्ही 23-24 सिलेक्ट केलं असेल फायनान्शियल इयर तर असेसमेंट इयरची अमाउंट कोणती असायला पाहिजे 24-25ची. तर हे आहे फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयरबद्दल. महत्त्वाचं आहे जर तुमचं हे सगळं करूनही जर व्हेरिफिकेशन होत नसेल तर तुम्हाला तुमच्या आय-टी-आर इन्कम चं जे काही वेबसाईट आहे त्या ठिकाणी काही बदल करावे लागतील. जे की पहिला बदल असा आहे की जर तुम्ही ई-फिलिंग वॉल्ट हायर सिक्युरिटी ह्यामध्ये जर तुम्ही युझिंग ओ-टी-पी ऑन मोबाईल नंबर रजिस्टर विथ आधार हा ऑप्शनचा चेकमार्क जर ऑन असेल तर तुम्हाला तो ऑफ करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे, कारण त्याशिवाय हे व्हेरिफिकेशन होणार नाही आहे. अजून एक आहे तुमच्या प्रोफाईलमध्ये जर तुम्ही गेले तर प्रोफाईलमध्ये आधार ओ-टी-पी लॉग इन ह्या ऑप्शन जो आहे या ठिकाणी जर तुमचं येस असेल किंवा डॅश असेल तर ते सुद्धा रिझन आहे की तुमचं व्हेरिफिकेशन होणार नाही. तुम्हाला एडिट करून तिथे नो करायचं आहे. नो ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा ह्या डिटेल्स दिलेल्या आहेत. त्या व्हिडिओसुद्धा तुम्ही रेफर करू शकता. पण जर तुमचं पेंडिंग असेल तर हे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रेग्युलर आणि लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. थँक यू.